आकाशवाणी मुंबई. राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास योजनांची केली पायाभरणी. संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार. हिंदी दिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. G20 जागतिक आर्थिक समावेश भागीदारी बैठकीला आजपासून मुंबईत प्रारंभ. आणि मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेलं बेमुदत उपोषण मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे. भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यातल्या संस्कृतीची ओळख जगाला झाली असून जगात भारताचा सन्मान वाढला असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशात बिना इथं भारत पेट्रोलियमच्या तेल शुद्धीकरण कारखान्याच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या पेट्रोकेमिकल संकुलाची पायाभरणी केल्यानंतर ते आज बोलत होते. मध्य प्रदेशातल्या विविध पायाभूत सुविधा विकास तसंच औद्योगिक वसाहतींची पायाभरणीही त्यावेळी यांनी केली. इंदौर, रतलाम, गुणा, मौगंज, नर्मदापुरम अशा विविध ठिकाणच्या प्रकल्पांचा यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे 2 लाखाहून जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. पेट्रोरासायनिक उत्पादनांसाठी बाहेरच्या देशांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. हमें विदेशों से कम चीजें बाहर से मंगानी पड़े. आज भारत पेट्रोल डीजल तो बाहर से मंगाता ही है. हमें पेट्रोकेमिकल प्रोडक्ट्स के लिए भी दूसरे देशों पर निर्भर रहना पड़ता है. आज जो बिना रिफाइनरी में पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स का शिलान्यास हुआ है वो भारत को ऐसी चीजों के उत्पादन में आत्मनिर्भर बनाने का काम करेगा. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांचीही भाषणं या कार्यक्रमात झाली. केंद्र सरकारनं गेल्या 9 वर्षात गरिबांसाठी केलेल्या विविध उपाययोजनांची माहिती प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली. सनातन धर्मानं देशाला समृद्ध वारसा दिला असून काही जण त्यालाच नष्ट करू पाहत आहेत, अशी टिप्पणी मोदी यांनी केली. प्रधानमंत्र्यांनी सभेपूर्वी बिनामध्ये रोड शो केला. संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी लोकसभेत 75 वर्षांच्या संसदीय प्रवासावर चर्चा होईल. यामध्ये आजवरची कामगिरी, अनुभव, आठवणी आणि शिकवण याविषयी सदस्य आपले विचार मांडतील. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतचं विधेयक या अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. याशिवाय विधिज्ञ सुधारणा विधेयक, नियतकालिकांचं प्रेस आणि नोंदणी विधेयक आणि टपाल कार्यालय विधेयक या अधिवेशनात चर्चेसाठी घेतलं जाणार आहे. राज्यसभेत ही विधेयकं आधीच मंजूर झाली आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 17 सप्टेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. यासाठी संबंधित नेत्यांना आमंत्रणं पाठवण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी समाजमाध्यमांद्वारे दिली आहे. आज देशभरात हिंदी दिवस साजरा होतोय. 1949 मध्ये या दिवशी संविधान सभेनं देवनागरीत लिहिल्या जाणाऱ्या हिंदी भाषेला अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली होती. हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी दरवर्षी सप्टेंबरचा 2रा पंधरवडा हिंदी पखवाडा म्हणून साजरा केला जातो. विविध शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं, शाळा, महाविद्यालयं आणि विद्यापीठांमध्ये हिंदीच्या वापराला प्रोत्साहन देणारे उपक्रम या काळात राबवले जातात. सध्या हिंदी ही जगातल्या सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक असून 50 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येची ती प्रथम भाषा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हिंदी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय एकात्मता आणि सद्भावना रुजवण्याचं काम हिंदी भाषेमार्फत होत राहील, असं मोदी यांनी एक्स समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकांना एकत्र आणण्याचं, जोडण्याचं काम हिंदी भाषेनं केलं. हिंदी भाषेचं हे महत्त्व लक्षात घेऊन भारतीय घटनेनं हिंदीचा राजभाषा म्हणून स्वीकार केलाय, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिंदी दिनानिमित्त आकाशवाणीवरून आज सकाळी दिलेल्या संदेशात म्हटलंय.
आपल्या भाषा हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. भाषा प्रगत झाली तर देशाचीही प्रगती होते. गृह मंत्रालय सातत्यानं हिंदीच्या प्रसारासाठी कार्यरत आहे. राजभाषा कार्यान्वयन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. हिंदी संमेलनांचं आयोजनही केलं जात आहे. शब्दकोश तयार करण्यात आले आहेत. हिंदीतले साधे सोपे शब्द कामकाजात आणले तर सर्वांनाच सोयीचं जाईल असं शहा यावेळी म्हणाले. केंद्र सरकारनं 7,210 कोटी रुपयांच्या ई न्यायालय योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे. ही 4 वर्षांची योजना आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स योजनेचा एक भाग म्हणून 2007 पासून ई न्यायालय योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. G20 जागतिक आर्थिक समावेश भागीदारी बैठक आजपासून मुंबईत सुरू होते. या 3 दिवसीय बैठकीत G20 सदस्य देश, विशेष निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे 50पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होत आहेत. भारताच्या G20 अध्यक्षपदाअंतर्गत डिजिटल आर्थिक समावेश आणि लघु आणि मध्यम उद्योगांचा SME मंच या क्षेत्रात सुरू असलेलं काम आणि आर्थिक समावेशाचं उद्दिष्ट यावर चर्चा होईल. बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जागतिक स्तरावरचे तज्ज्ञ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या जलद आर्थिक समावेशामध्ये डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या भूमिकेवर आपले विचार मांडतील. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी सुरू केलेलं उपोषण आज गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर 17व्या दिवशी मागे घेतलं गेलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांची देखील उपस्थिती होती. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाची भूमिका अगदी स्पष्ट आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही. सरकारला निर्णय घेण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी दिला असून बेमुदत उपोषण जरी मागे घेतलं तरी साखळी उपोषण सुरूच राहील असं जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केलं. जपानमध्ये टोकियो इथं आज भारत आणि जपान दरम्यान 5वा सायबर संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोन्ही देशांनी द्विपक्षीय सायबर सहकार्यासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. तसंच 5G तंत्रज्ञानासह सायबर सुरक्षा आणि माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेतला. परराष्ट्र मंत्रालयातले सायबर मुत्सद्देगिरी विभागाचे संयुक्त सचिव मुआनपुई सयावी यांनी भारतीय प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व केलं. दोन्ही बाजूंनी सायबर क्षेत्रातल्या ताज्या घडामोडींवर आणि क्वाड चौकटी अंतर्गत संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुपक्षीय आणि प्रादेशिक व्यासपीठांवरच्या परस्पर सहकार्याबाबत चर्चा केली. सायबर सुरक्षेसाठी क्षमता विकास महत्त्वाचा असून याबाबत परस्पर सहकार्य करण्यावर यावेळी दोन्ही बाजूंची सहमती झाली. जागतिक बाजारातल्या मिश्र संकेतांच्या पार्श्वभूमीवर आशियाई बाजारात आज सकाळच्या सत्रात तेजीचा जोर दिसत आहे. 9 पैकी 8 आशियाई बाजारांमध्ये किरकोळ घसरणीसह तेजीत कामकाज सुरू आहे. सकाळी कामकाज सुरू झाल्यावर मुंबई शेअर बाजाराचा निफ्टी 21 अंकांनी वधारून 20,188 अंकांवर पोहोचला होता. केरळमध्ये कोळिकोडच्या एका खासगी रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्याला निपाह विषाणूची लागण झाली. कोळिकोड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात 13 जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं असून निपाह रुग्णांवर उपचार करण्यासाठी 75 स्वतंत्र कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यातल्या आणखी 2 पंचायतींमध्ये प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे. आता एकूण 9 पंचायती प्रतिबंधित झाल्या आहेत. ब्राझीलमध्ये रियो दी जानेरो इथं आजपासून सुरू होत असलेल्या ISSF विश्वचषक स्पर्धेत सौरभ चौधरी आणि अंजुम मौदगिल हे भारताच्या रायफल आणि पिस्टल नेमबाजांच्या 16 सदस्यीय तुकडीचं नेतृत्व करतील. रियो इथली 2023 मधली ही शेवटची रायफल आणि पिस्टल ISSF विश्वचषक स्पर्धा असेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर 50,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास योजनांची केली पायाभरणी. संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होणार. हिंदी दिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. G20 जागतिक आर्थिक समावेश भागीदारी बैठकीला आजपासून मुंबईत प्रारंभ. आणि मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुकारलेलं बेमुदत उपोषण मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर मागे.
याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.